सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव हरीश सुखदेव देवाजे. आमच्या क्लॅरिटी ऑफ कन्सेप्ट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला शॉर्टमध्ये या चॅनलबद्दल इंट्रो देतो आणि नंतर आपण बिलिरुबिन आणि हेमोग्लोबिनचं मेटाबॉलिझम कसं होतं ते बघणार आहे. ठीक आहे. आता चॅनलबद्दल सांगायचं झाल्यास हे चॅनल जे सुरू केलेले आहे आम्ही, तर हे चॅनल नर्सिंग पर्सनल जेवढे काही आहेत त्यांच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये कोण कोण येणार, ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले जेवढे काही नर्सिंग स्टुडंट आहेत ते झाले, नंतर स्टेट गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या जे स्टाफ नसेल त्यांच्यासाठी, आणि इतर सर्व आपल्या प्रोफेशनशी रिलेटेड जेवढे लोक आहेत त्यांच्यासाठी हे चॅनल आहे. ठीक आहे. तर हे चॅनल सुरू करण्यामागचे महत्त्वाचे 3 रिझन आहे. पहिलं रिझन म्हणजे जे अपकमिंग DHS आणि DMERची एक्झाम आहे, तर ते एक्झामचा जो पॅटर्न असतो, जो सिलेबस असतो आणि त्याचं जे प्रिपरेशन असतं, हे बऱ्याच मुलांना त्याच्याबद्दल नॉलेज नसतं. तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना प्रॉपर गायडन्स करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे DHS आणि DMER एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे एवढे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याच्यावर आम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहे विथ MCQ, तर ते तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं रिझन हे चॅनल सुरू करण्याचं असं आहे की जर तुम्ही बघितलं असेल, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे हॉस्पिटल आहेत, जसं की एम्स झालं, रेल्वे हॉस्पिटल झालं, ESIC झालं, याच्यामध्ये नर्सिंग ऑफिसर नावाची पोस्ट असते ग्रेड 2ची. त्यांचं स्टार्टिंग पेमेंट असतं बघा 60 ते 70 हजार. ठीक आहे. तर या नर्सिंग ऑफिसरच्या पोस्टवरती महाराष्ट्रातले खूप कमी प्रमाणात स्टुडंट लागतात. तर आम्हाला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामधले जास्तीत जास्त मुलं या नर्सिंग ऑफिसर पोस्टवरती लागले पाहिजे. तर आम्ही आमच्या चॅनल थ्रू काय करणार आहे की ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नर्सिंगच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्याच्यासाठी काय करणार आहे, एक व्हिडिओ सिरीज अपलोड करणार. त्याच्यामध्ये त्याचा सिलेबस असणार, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन येतात, मोस्टली NCLEX बेस्ड क्वेश्चन असणार. ह्या सर्व गोष्टी त्या व्हिडिओजमध्ये असणार आहे. तिसरं रिझन जर बघितलं तर बघा, जे रुरल एरियामध्ये जे ग्रॅज्युएशन नर्सिंगमधून ग्रॅज्युएशन झालेले जे स्टुडंट असतात त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रॉपर स्टडी मटेरियल अवेलेबल होत नाही. तर ते स्टडी मटेरियल आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूब प्लॅटफॉर्म असल्यामुळं इथे कोणालाही 1 रुपयाही लागणार नाही, कोणाला काहीच फीस देण्याची गरज नाही. सर्व गोष्टी सर्वांना फ्रीमध्ये अवेलेबल होणार. ठीक आहे. तर ह्या झाल्या क्लासेसचे आमचे रिझन की आम्ही का स्टार्ट केलेलं आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती जाऊन बघितलं तर तिथे वरती एक वाक्य लिहिलेलं असेल, तर ते वाक्य कुठलं आहे, इफ यू कांट एक्सप्लेन इट सिम्पली यू डोंट अंडरस्टँड इट वेल इनफ. म्हणजेच काय, जर तुम्ही साध्या आणि सरळ पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं नाही तर ती गोष्ट तेवढ्या चांगल्या प्रकारे कळत नाही. तर आमच्या या यूट्यूबच्या माध्यमातून आमचे प्रयत्न नेहमी असा असेल की सरळ, साध्या आणि सिंपल मराठी लँग्वेजमध्ये प्रत्येक गोष्ट आम्ही एक्सप्लेन करणार आणि ती तुम्हाला समजली पाहिजे. जर तुम्ही आमच्या चॅनलचं नाव बघितलं असेल तर चॅनलचं नाव काय आहे, क्लॅरिटी ऑफ कन्सेप्ट, म्हणजे कन्सेप्टची क्लॅरिटी. प्रत्येक गोष्टीचा कन्सेप्ट क्लिअर असणं फार महत्त्वाचं आहे. सपोज एखादी डिसीज कंडिशन आहे तर ती तुम्ही रट्टा मारल्यापेक्षा त्या गोष्टीचा कन्सेप्ट क्लिअर केला म्हणजे तो डिसीजची पॅथोफिजिओलॉजी, त्याचे सिम्टम्स कशा प्रकारे होतात, अशा जर गोष्टी तुम्ही बघितल्या तर त्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहतील आणि त्याच्यावरती कुठल्याही जर अँगलने क्वेश्चन आला तर तुम्हाला प्रॉपरली टॅकल करता येईल. ठीक आहे. तर अशा आमच्या या प्रयत्नांना वाव देण्याचं काम तुमचं आहे. जेवढ्या होईल तेवढ्या लोकांना शेअर करा, तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून आम्ही आपल्या महाराष्ट्रातले जेवढे स्टुडंट आहेत, जेवढे नर्सिंग पर्सन आहेत त्यांच्यापर्यंत पोहोच. तर बघा, आता आपल्याला काय बघायचं आहे, बिलिरुबिन और HB मेटाबॉलिझम. ठीक आहे. बिलिरुबिन आणि हेमोग्लोबिनचं मेटाबॉलिझम कसं होतं आपल्याला ते बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा, सपोज हे एक बोन आहे. ठीक आहे. या बोनच्या आतमध्ये काय असतं, बोन मॅरो. काय असणार, बोन मॅरो. आणि या बोन मॅरोमध्ये कुठल्या सेल्स असतात, स्टेम सेल्स. कुठल्या सेल्स असतात, स्टेम सेल्स. लक्षात ठेवा, स्टेम सेल्स कुठे असतात, बोन मॅरोमध्ये असतात. ठीक आहे. आता या स्टेम सेल्सचं काम काय आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टेम सेल्स, फॉर्मेशन ऑफ WBC, RBC अँड प्लेटलेट्स, मीन्स सिंथेसिस ऑफ ब्लड सेल्स. ठीक आहे. तर या स्टेम सेल्सपासून 3 ब्लड सेल्स तयार होतात. कुठल्या कुठल्या, RBC, WBC आणि प्लेटलेट. ठीक आहे. याच्यापासून काय बनतं, RBC, WBC आणि प्लेटलेट्स.
फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स फ्रॉम स्टेम सेल्स, ठीक आहे, याला काय म्हणतात, हिमोपोएसिस, ठीक आहे. हिमोपोएसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स, ठीक आहे. आणि नंतर जर आपण आरबीसीचं फॉर्मेशन बघितलं तर आरबीसीचं फॉर्मेशनच्या प्रोसेसला काय म्हणतात, एरिथ्रोपोएसिस, ठीक आहे. ब्लड सेलचं जर फॉर्मेशन असेल आपण त्याला काय म्हणणार, हिमोपोएसिस, म्हणजे त्याच्यामध्ये तिन्ही ब्लड सेल्स आल्या. आणि जर फक्त आरबीसीचं फॉर्मेशन असेल, आरबीसी सिंथेसिस असेल, त्याला काय म्हणतो आपण, एरिथ्रोपोएसिस. काय म्हणतो, एरिथ्रोपोएसिस. ठीक आहे. आता या एरिथ्रोपोएसिसला, या वर्डला जर आपण स्प्लिट केलं तर हे जे पोएसिस आहे, पोएसिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑर सिंथेसिस, ठीक आहे. आणि हे जे एरिथ्रो आहे हा शब्द कुठून आला, हा शब्दाला आरबीसी पासून. आरबीसीला आपण काय म्हणतो, एरिथ्रोसाइट्स. आरबीसीलाच आपण काय म्हणतो, एरिथ्रोसाइट्स. तर हा शब्द जो आहे हा आरबीसी पासून आलेला आहे, ठीक आहे. तर फॉर्मेशन ऑफ आरबीसी इज कॉल्ड ॲज एरिथ्रोपोएसिस. एरिथ्रोपोएसिस वरती क्वेश्चन येतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर सध्या आपल्याला काय, आरबीसीशी रिलेटेड टॉपिक आहे आपला, त्याच्यामुळे आपण फक्त सध्या आरबीसी बघूया. हे जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू, ठीक आहे. तर सध्या मी हे रफ करतो. आता समजा आरबीसी फॉर्म झाला, ठीक आहे. तर आरबीसी कुठे असणार, ब्लड वेसलमध्ये असतात, ठीक आहे. तर आरबीसी आपल्या ब्लड वेसलमध्ये असतात. तर ह्या आरबीसी ब्लड वेसलमध्ये किती दिवस राहतात, 120 दिवस. त्यांचा लाईफ स्पॅन किती आहे, 120 डेज. लक्षात ठेवा, याच्यावर पण क्वेश्चन येतो की आरबीसीचा लाईफ स्पॅन किती आहे, किती असतो लाईफ स्पॅन आरबीसीचा, 120 डेज, ठीक आहे. तर मग 120 दिवसानंतर यांचं काय होतं, आरबीसीचं, हे आरबीसी ओल्ड होतात आणि त्यांची डेथ होते, ठीक आहे. तर ओल्ड आरबीसीला आपण काय म्हणतो, सेनाइल आरबीसी. काय म्हणतो, सेनाइल आरबीसी और ओल्ड आरबीसी, ठीक आहे. इथपर्यंत कळलं सगळं. आता सपोज जर तुम्ही आरबीसीवर अप्लाइड क्वेश्चन बघितले, या टॉपिकशी रिलेटेड नाही पण आरबीसी टॉपिक आला म्हणून तुम्हाला सांगतो. तर आरबीसीची रिलेटेड जर आपण बघितलं तर आरबीसीशी रिलेटेड कुठले क्वेश्चन येतात, याची डायमीटरवर क्वेश्चन येतो. 7.2 मायक्रॉन याची डायमीटर असते. डायमीटर किती असते आरबीची, 7.2 मायक्रॉन. याच्यावरती क्वेश्चन येतो, लक्षात ठेवा. नंतर आरबीसीचा शेप कसा असतो, बाय कॉन्केव्ह. कसा असतो आरबीसीचा शेप, बाय कॉन्केव्ह असतो, ठीक आहे. आणि आरबीसी जी आहे ती इन्युक्लिएटेड असते. काय असते आरबीसी, इन्युक्लिएटेड. आणि इन्युक्लिएटेड म्हणजे काय, त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो, ठीक आहे. जर आरबीसीची क्वेश्चन रिलेटेड आला तर कुठलं कशावर येणार, आरबीसीचा शेप कसा असतो, तर तो असतो बाय कॉन्केव्ह. आरबीसीची डायमीटर किती असते, ती असते 7.2 मायक्रॉन. आणि आरबीसी इन्युक्लिएटेड असते, म्हणजे आरबीसी मध्ये न्यूक्लियस नसतो. कळलं, ठीक आहे. तर आपण कुठे होतो, आरबीसीचा लाईफ स्पॅनवरती. आरबीसीचा लाईफ स्पॅन किती आहे, 120 दिवस. 120 दिवसानंतर आपल्या बॉडीमध्ये आरबीसी ब्लड व्हेसल्समध्ये सर्क्युलेट होऊन काय होतात, ओल्ड होतात आणि त्यांची डेथ होते. तर मग आता या आरबीसीची डेथ झाली, त्या आरबीसी ज्यांची डेथ झाली आहे त्या आरबीसी कुठे जाणार, स्मशानभूमीत जाणार आहे की नाही. आपण मेलेल्या व्यक्तीला कुठे नेतो, स्मशानभूमीमध्ये. तर इथे आरबीसीची डेथ झाली आहे, आता या आरबीसीला आपण कुठे येणार, स्मशानभूमीमध्ये येणार. तर स्मशानभूमी कुठली आहे आरबीसीची, स्प्लीन. त्याला आपण नाव देऊ स्प्लीन, ठीक आहे. जर स्मशानभूमीला इंग्लिश वर्ड बघितला तर काय येतो, ग्रेवयार्ड. काय आहे, ग्रेवयार्ड, ठीक आहे. आणि हे ग्रेवयार्डलाच आपण काय म्हणतो, स्मशानभूमी, ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन येतो, विच इज द ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी. तर आरबीसीची स्मशानभूमी कुठली आहे, स्प्लीन आहे. लक्षात ठेवा, झाले इथे आपले 3-4 क्वेश्चन इथेच झाले, ठीक आहे. तर आता मेलेल्या आरबीसी आपण आणल्या स्मशानभूमीत, ठीक आहे. मी असं का सांगत आहे तुम्हाला, हे थोडंसं फनीस्ट वेने सांगितलं कसं गोष्टी लक्षात राहतात, ठीक आहे. तर आता मेलेल्या आरबीसीला, डेथ झालेल्या आरबीसीला आपण आणलं स्मशानभूमीमध्ये, म्हणजे आणलं स्प्लीनमध्ये, ठीक आहे. तर इथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंडित लागणार. तर मग या स्प्लीनमध्ये पंडित म्हणून कोण असतो, मॅक्रोफेजेस असतात. कोण असतं, मॅक्रोफेजेस. सपोज ही बघा, ही आहे मॅक्रोफेजेस. आता ह्या मॅक्रोफेजेस काय करतात, तिथे आलेल्या आरबीसीला एनगल्फ आणि डायजेस्ट करतात. काय करतात, एनगल्फ आणि डायजेस्ट करतात, त्यांना खाऊन घेतात, ठीक आहे. म्हणजे काय करतात, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करतात. आता अंत्यसंस्कार केल्यावर काय होतं, त्यांना जाळल्यावर काय होणार, त्यांचा आत्मा रिलीज होणार. तर आता आज आरबीसी मधून त्यांचा कुठला आत्मा बाहेर निघतो, तो निघतो हेमोग्लोबिन. कोण निघतं बाहेर, हेमोग्लोबिन, HB, ठीक आहे. आता हा HB त्यांचा आत्मा बाहेर निघला, ठीक आहे.
कळालं इथपर्यंत? आता जर हेमोग्लोबिन बाहेर निघालं तर हेमोग्लोबिनचं आपण फर्दर डिस्ट्रक्शन बघू की हेमोग्लोबिन कसं ब्रेकडाऊन होतं. आता हा हेमोग्लोबिन जर वर्ड बघितला तुम्ही, त्याच्यामध्ये बघा हिम आहे आणि ग्लोबिन आहे, दोन गोष्टीपासून बनलेला आहे, हिम आणि ग्लोबिन. तर याचं ब्रेकडाऊन कसं होणार? ग्लोबिन मध्ये आणि हिम मध्ये. ठीक आहे. आता हा जो ग्लोबिन पार्ट आहे हा प्रोटीन पार्ट आहे, त्याच्यामुळे हा काय एरिथ्रोपोएसिस मध्ये रियूज होतो, म्हणजे पुन्हा बॉडी त्याला एरिथ्रोपोएसिस साठी रियूज करून घेते. आणि हिम जो पार्ट आहे, आता राहिलं काय हिम राहिलं, तर हिमचं फर्दर ब्रेकडाऊन कसं होतं ते आपण बघूया. ठीक आहे. आता हिम आहे तर हिमचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार? जनरली हिमचं स्ट्रक्चर सांगतो तुम्हाला कसं असतं. हिमचं स्ट्रक्चर कसं असतं? मध्ये असतं Fe2+ आणि त्याच्या बाजूला अशा 4 रिंग्स असतात. काय असतात? 4 पायरॉलच्या रिंग्स असतात. पायरॉल म्हणा किंवा पॉरफायरिन रिंग म्हणा. ठीक आहे. मध्ये काय असतं? Fe2+ म्हणजे काय? फेरस आयरन आणि त्याच्या बाजूला 4 रिंग्स असतात, पॉरफायरिन रिंग किंवा पायरॉल रिंग. ठीक आहे. तर या स्ट्रक्चरचं ब्रेकडाऊन कसं होणार? एक आयरन बाहेर पडणार. आयरन म्हणजे Fe2+ असतं इथे, हा हेमोग्लोबिन मध्ये Fe2+ असतं आणि इकडनं काय बाहेर निघणार? पायरॉल रिंग बाहेर पडणार. पायरॉल किंवा पॉरफायरिन म्हणा. ठीक आहे. आता हे जे आयरन आहे आपल्या बॉडीमध्ये बघा 2 आयरन फॉर्म असतात. ठीक आहे. एक असतं फेरिक असतं, फेरिकला आपण काय म्हणतो? फेरेटिन म्हणतो. आणि एक असतं फेरस फॉर्म. तर Fe2+ ला आपण काय म्हणतो? फेरस म्हणतो. आणि Fe3+ जर असेल, हे 3+ जर असेल त्याला आपण काय म्हणतो? फेरॅटिन म्हणतो किंवा फेरिक म्हणतो. कळालं? तर बघा हे आयरन जे आहे हे पुन्हा रियूज होणार इकडे एरिथ्रोपोएसिस साठी. आता राहिलं काय? पॉरफायरिन रिंग. आता पॉरफायरिन रिंगचं फर्दर ब्रेकडाऊन कसं होतं? पॉरफायरिन रिंगचं कन्व्हर्शन होणार बिलिवर्डिन मध्ये. कशामध्ये होणार? बिलिवर्डिन. आणि बिलिवर्डिन इज अ फर्स्ट बाईल पिगमेंट आणि त्यांचा कलर कसा असतो? ग्रीन कलरचं पिगमेंट असतं. बिलिवर्डिनचा कलर कसा असतो? ग्रीन कलर. हे लक्षात ठेवा, बिलिवर्डिनचा ग्रीन कलर असतो. आता बिलिवर्डिनचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार? बिलिरुबिन मध्ये होणार. आणि बिलिरुबिनचा कलर कसा असतो? सर्वांना माहित असेल, कसा असतो? येलो कलर असतो. ठीक आहे. पॉरफायरिन रिंगचं कन्व्हर्शन झालं बिलिवर्डिन मध्ये, विच इज ग्रीन कलर पिगमेंट, अँड देन बिलिवर्डिन इज कन्वर्टेड इनटू बिलिरुबिन विच इज येलो कलर पिगमेंट. ठीक आहे. इथपर्यंत कळालं? आता बिलिरुबिन हे जे फॉर्म झालेलं आहे हे असतं अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन. कुठलं असतं? अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन. आता बघा आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारचे बिलिरुबिन असतात, एक अनकॉन्जुगेटेड आणि एक कॉन्जुगेटेड. ठीक आहे. आता हे जे बिलिरुबिन तयार झालेलं आहे याला काय म्हणतात? अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन. और याला काय म्हणतात? इनडायरेक्ट बिलिरुबिन. इनडायरेक्ट. काय? इनडायरेक्ट. आणि जे कॉन्जुगेटेड बिलिरुबिन असतं त्याला काय म्हणतात? डायरेक्ट बिलिरुबिन. मुलं इथे कन्फ्युजन करतात बघा. अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन आणि इनडायरेक्ट बिलिरुबिन हे दोघं सेम आहेत, आणि कॉन्जुगेटेड आणि डायरेक्ट बिलिरुबिन हे दोघं सारखे आहेत. ठीक आहे. लक्षात कसं ठेवायचं? इथे अन लागलेले आणि इथे इन लागलेले. अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन आणि इनडायरेक्ट बिलिरुबिन. ठीक आहे. आता हे जे बिलिरुबिन तयार झालेलं आहे हे असतं फॅट सोल्युएबल और लिपिड सोल्युएबल. म्हणजे हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. हे कशामध्ये डिझॉल्व्ह होतं? फक्त फॅटमध्ये डिझॉल्व्ह होतं. ठीक आहे. तर हे बिलिरुबिन आता कुठे जाणार? कॉन्जुगेशनसाठी जाणार लिव्हरकडे. तर कॉन्जुगेशन म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. सध्या एवढं लक्षात ठेवा, आता हे जे बिलिरुबिन तयार झालेले हे जाणार कॉन्जुगेशनसाठी लिव्हरकडे जाणार. ठीक आहे. पण लिव्हरकडे जाताना याला अल्ब्युमिनची गरज असते. जो अल्ब्युमिन जो प्रोटीन आहे त्याला अटॅच होऊन बिलिरुबिन काय करते? हे नंतर लिव्हरकडे जातं. मग आता या बिलिरुबिनला अटॅच झालं अल्ब्युमिन. आता हे जाणार लिव्हरकडे. ठीक आहे. आता तुम्हाला एक लिव्हरची डायग्राम काढून दाखवतो इथे.
ठीक आहे, हे आहे आपलं लिव्हर. ठीक आहे, आता हे बिलिरुबिन जाणार कॉन्जुगेशनसाठी लिव्हरकडे. ठीक आहे, कुठलं बिलिरुबिन? अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन. तर हे बिलिरुबिन आलं लिव्हरकडे, त्याला आपण कुठलं बिलिरुबिन आहे? अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन. ठीक आहे, आता या अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं कन्व्हर्शन कॉन्जुगेटेड बिलिरुबिनमध्ये होतं. आणि कॉन्जुगेशन कुठे होतं? लिव्हरमध्ये. क्वेश्चन येतो बरं की बिलिरुबिनचं कॉन्जुगेशन कुठे होतं? तर कॉन्जुगेशन कुठे होणार? लिव्हरमध्ये. लक्षात ठेवा. आता हे जे कॉन्जुगेटेड अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन आहे याचं कन्व्हर्शन झालं कॉन्जुगेटेड बिलिरुबिनमध्ये. आता कसं होणार याचं? याच्यासाठी एक एन्झाईम असतो, त्याला आपण काय म्हणतो? UGT म्हणा किंवा ग्लुकुरोनिक ॲसिड म्हणा. ग्लुकुरोनिक ॲसिड. ठीक आहे, ग्लुकुरोनिक ॲसिडवर पण क्वेश्चन येतात. कसा क्वेश्चन येतो की बिलिरुबिनच्या कॉन्जुगेशनसाठी कुठला एन्झाईम इम्पॉर्टंट असतो? तर कुठला एन्झाईम इम्पॉर्टंट असतो? ग्लुकुरोनिक ॲसिड, और त्याला काय म्हणतात? UGT. राहील लक्षात? ठीक आहे, आता कॉन्जुगेशन झालं. ठीक आहे, आपलं वॉटर सोल्युबल बिलिरुबिन तयार झालं. आता हे त्याला आपण काय म्हणतो? कॉन्जुगेटेड बिलिरुबिन और डायरेक्ट बिलिरुबिन. ठीक आहे, आता हे बिलिरुबिन तयार झालं. आता बिलिरुबिन हे काय होणार? मग खाली ड्रेन होणार. ते ड्रेन करण्यासाठी काय असतं? हे बघा, लिव्हर जे आहे, लिव्हरचे सर्व जे सिक्रेशन आहे, जे सिंथेसाइज करतात, त्याचे सिक्रेशन कुठे ड्रेन होतात? याच्यामध्ये, गॉल ब्लॅडरमध्ये. ठीक आहे, तर लिव्हरनं जेवढे काय एन्झाईम, ज्या काय गोष्टी सिक्रेट केलेल्या आहेत त्या कुठनं कोण घेणार? एक राईट हिपॅटिक डक्ट आणि लेफ्ट हिपॅटिक डक्ट. राईट हिपॅटिक डक्ट हा वाला आणि लेफ्ट हिपॅटिक डक्ट हा वाला. नंतर ते दोन्ही कंबाईन होणार, तर नंतर काय तयार होणार? कॉमन हिपॅटिक डक्ट. हा लेफ्ट हिपॅटिक डक्ट आणि हा राईट हिपॅटिक डक्ट दोन कंबाईन झाले, ते कुठला होणार? कॉमन हिपॅटिक डक्ट. कॉमन हिपॅटिक डक्ट. ठीक आहे, आता इथे आहे गॉल ब्लॅडर. या गॉल ब्लॅडरचा एक डक्ट असतो, त्याला काय नाव देणार आपण? सिस्टिक डक्ट. गॉल ब्लॅडरचा हा जो डक्ट असतो इथे, याला काय म्हणतात? सिस्टिक डक्ट. काय म्हणतो आपण त्याला? सिस्टिक डक्ट. आता हा सिस्टिक डक्ट आणि हे कॉमन हिपॅटिक डक्ट कंबाईन होतं, त्याला आपण काय म्हणतो? कॉमन बाईल डक्ट. त्याला काय म्हणतो आपण? कॉमन बाईल डक्ट. हे कळतं ना तुम्हाला? हे बघा, लिव्हरचे जे काही एन्झाईम लिव्हर सिक्रेट करतो ते कोण कॅरी करतं? ड्रेन कोण करतं? एक राईट हिपॅटिक डक्ट आणि लेफ्ट हिपॅटिक डक्ट. दोन्ही डक्ट जॉईन होतात, त्याला काय म्हणतात? कॉमन हिपॅटिक डक्ट. ठीक आहे, आता हे जे गॉल ब्लॅडर आहे, गॉल ब्लॅडरचं एक डक्ट असतं, त्याला काय म्हणतो? सिस्टिक डक्ट. आता सिस्टिक डक्ट आणि वरतून आलेलं कॉमन हिपॅटिक डक्ट कंबाईन होतं, नंतर काय तयार होणार? कॉमन बाईल डक्ट. कळलं? आणि हे जे कॉमन बाईल डक्ट आहे हे कुठे ओपन होतं? सेकंड पार्ट ऑफ डिओडिनम. तर जिथनं ओपन होतो तिथे ओपनिंग असणार, त्या ओपनिंगला आपण काय नाव देतो? हिपॅटो पॅन्क्रियाटिक एम्पुला. शॉर्टमध्ये लिहितो मी, त्याला काय म्हणतात? हिपॅटो पॅन्क्रियाटिक एम्पुला. ठीक आहे, आणि तिथे बॅकफ्लो जाऊ नये म्हणून एक स्पिंक्टर असतात, त्या स्पिंक्टरला नाव काय म्हणतात? स्पिंक्टर ऑफ ओडाय. काय म्हणतो आपण त्याला? स्पिंक्टर ऑफ ओडाय. काय म्हणतो आपण त्याला? स्पिंक्टर ऑफ ओडाय. ठीक आहे, इथपर्यंत कळलं? बॅकफ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी तिथे स्पिंक्टर असतं, त्या स्पिंक्टरला काय नाव देणार आपण? स्पिंक्टर ऑफ ओडाय. आणि जो एम्पुला असतो त्याला आपण नाव काय दिलं? हिपॅटो पॅन्क्रियाटिक एम्पुला. हिपॅटो पॅन्क्रियाटिक एम्पुला का म्हणतात त्याला? कारण एक इथनं कॉमन बाईल डक्ट आला आणि इथनं अटॅच असतं हिपॅटिक डक्ट, पॅन्क्रियाटिक डक्ट. पॅन्क्रियाटिक डक्ट अटॅच झालं, दोन्ही मिळून एक एम्पुला तयार झाला, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? हिपॅटो पॅन्क्रियाटिक एम्पुला. ठीक आहे, इथपर्यंत कळलं? आपण कुठपर्यंत होतो? कॉन्जुगेटेड बिलिरुबिन पर्यंत. आता कॉन्जुगेटेड बिलिरुबिन याच्यामधून खाली येणार, आलं खाली, आणि जाणार ते याच्यामध्ये. कशामध्ये जाणार? गॉल ब्लॅडरमुळे. ठीक आहे, आता गॉल ब्लॅडर काय करतं? त्याला सॅच्युरेशन, त्याचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचं काम आणि स्टोरेजचं काम कोणाचं असतं? गॉल ब्लॅडरचं. क्वेश्चन येतो, लक्षात ठेवा की बिलिरुबिन सिक्रेशन काम, म्हणजे बिलिरुबिनचे मेटाबॉलिझम आहे आणि सिक्रेशन कुठनं होतं? ते लिव्हरमधनं. ठीक आहे, आणि स्टोरेजचं काम कोणाचं आहे? स्टोरेजचं काम आहे फक्त गॉल ब्लॅडरचं. गॉल ब्लॅडरचं काम फक्त काय? स्टोरेज आणि कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, हा गॉल ब्लॅडर कुठल्याच प्रकारचा एन्झाईम वगैरे काहीच सिक्रेट करत नाही, काहीच करत नाही. ठीक आहे, फक्त स्टोरेज आणि कॉन्सन्ट्रेशनचं काम काय आहे? ते याचं आहे, गॉल ब्लॅडरचं आहे. ठीक आहे, आता बघा, जेव्हा इंटेस्टाईनमध्ये फूड येतं,
ठीक आहे. नंतर तसं स्टिम्युलेशन जातं गॉल ब्लॅडरला आणि नंतर मग गॉल ब्लॅडर काय करतं बिलिरुबिन सिक्रेट करतं म्हणजे इन द फॉर्म ऑफ बाईल सॅल्ट आणि बाईल पिगमेंट. ठीक आहे. मग आता काय होणार इथनं बिलिरुबिन सिक्रेट होणार. आता बिलिरुबिन सिक्रेट झाल्यावर बिलिरुबिन येणार सेकंड पार्ट ऑफ डिओडिनममध्ये. ठीक आहे. आता सेकंड पार्ट ऑफ डिओडिनममध्ये आलं नंतर इथनं कुठे जाणार लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाणार. कुठे जाणार लार्ज इंटेस्टाईनमध्ये. आता हे लार्ज इंटेस्टाईन असं समजा. ठीक आहे. आता हे काय जाणार इथनं आलं बिलिरुबिन लार्ज इंटेस्टाईनमध्ये. ठीक आहे. आता या कॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं कन्व्हर्शन होणार युरोबिलिनोजेनमध्ये. कशामध्ये होणार युरोबिलिनोजेनमध्ये होणार. कशामध्ये होणार युरोबिलिनोजेनमध्ये. आणि युरोबिलिनोजेनचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार स्टर्कोबिलिनमध्ये. कशामध्ये होणार स्टर्कोबिलिनमध्ये. आणि स्टर्कोबिलिन हा याचं काय काम असतं की फिसेसला ब्राऊन कलर देतो. स्टर्कोबिलिन काय करतो फिसेसला ब्राऊन कलर देतो. क्वेश्चन येतो की स्टर्कोबिलिन म्हणजे आपला फिसेसचा जो ब्राउनिश कलर आहे तो कुठल्या पिगमेंटमुळे असतो. कशामुळे असतो स्टर्कोबिलिनमुळे. लक्षात राहील स्टर्कोबिलिन काय करतं आपल्या फिसेसला ब्राउनिश कलर देतं. ठीक आहे. आता कन्व्हर्शन कसं झालं स्टर्कोबिलिनचं कॉन्जुगेटेड बिलिरुबिन आला लार्ज इंटेस्टाईनमध्ये. तर लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय होतं कॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं कन्व्हर्शन होतं युरोबिलिनोजेनमध्ये विथ द हेल्प ऑफ इंटेस्टिनल बॅक्टेरिया. इथे इंटेस्टिनल बॅक्टेरियाच्या मदतीनं कॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं कन्व्हर्शन होणार युरोबिलिनोजेनमध्ये आणि नंतर युरोबिलिनोजेनचं कन्व्हर्शन होणार स्टर्कोबिलिन आणि स्टर्कोबिलिन गिव्स ब्राउनिश कलर टू अवर फिसेस. कळलं. आता याच्यातलं जे युरोबिलिनोजेन आहे याच्यामधला 10 ते 15% काय होतं युरोबिलिनोजेन ॲब्सॉर्ब होतं. ठीक आहे. आता हे ॲब्सॉर्ब झालेलं बिलिरुबिन आहे हे जे युरोबिलिनोजेन आहे हे कुठे जाणार हे जाणार पुन्हा लिव्हरकडे जातं. तर आता लिव्हरकडे कोण घेऊन जाणार ते लिव्हरकडे कोण घेऊन जाणार पोर्टल व्हेन घेऊन जाणार. ठीक आहे. हे जे युरोबिलिनोजेन आहे याच्यामधला 10 ते 15% युरोबिलिनोजेन काय होतं रिॲब्सॉर्ब होतं. ते रिॲब्सॉर्ब झालेलं हे युरोबिलिनोजेन जातं लिव्हरकडे. कोण घेऊन जाणार पोर्टल वेन. आता इथनं घेऊन गेली पोर्टल वेन. ठीक आहे. जनरली कसं असतं बघा आपल्या बॉडीमध्ये जे डिऑक्सिनेटेड ब्लड असतं ते व्हेन्स घेऊन जातात. ठीक आहे. तर त्या ज्या व्हेन्स असतात त्या व्हेन्स काय इन्फेरियर व्हेना कावामध्ये ओपन होतात. म्हणजे लोअर बॉडीमधलं इन्फेरियर व्हेना कावा डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन जाते आणि अप्पर बॉडीमधलं कोण घेऊन जातं सुपिरियर व्हेना कावा. असं सपोज हार्ट आहे आपला इथनं येते सुपिरियर व्हेना कावा इथनं येते इन्फेरियर व्हेना कावा. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतं डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. तर लोअर बॉडीमधलं डिऑक्सिनेटेड ब्लड कोण घेऊन जातं इन्फेरियर व्हेना कावा. अप्पर बॉडीमधलं डिऑक्सिनेटेड ब्लड कोण घेऊन जाणार सुपिरियर व्हेना कावा. तर जनरली कसं राहतं आपल्या बॉडीचं जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे तेच अगोदर व्हेन्स थ्रू इन्फेरियर व्हेना कावामध्ये जातं. पण इथे काय होतं इथलं जे ब्लड आहे ते अगोदर पोर्टल व्हेन घेते अगोदर लिव्हरकडे जाते नंतर लिव्हरमधून हिपॅटिक व्हेन थ्रू ते इन्फेरियर व्हेना कावामध्ये जातं. पण जनरली सांगितलं मी तुम्हाला जनरली डायरेक्ट इन्फेरियर व्हेना कावामध्ये जात असतं. पण काही पार्ट इथल्या जे इंटेस्टाईनचं जे ब्लड आहे ते अगोदर पोर्टल व्हेन थ्रू जातं लिव्हरकडे. लिव्हरमधून इथनं हिपॅटिक व्हेन निघते आणि ती हिपॅटिक व्हेन घेऊन जाणार इन्फेरियर व्हेना कावामध्ये. डिफरन्स कळाला. ठीक आहे. तर आता पोर्टल व्हेननं आपलं जे 10 ते 15% युरोबिलिनोजेन ॲब्सॉर्ब झालं होतं ते जाणार लिव्हरकडे. आता आलं लिव्हरकडे आलं बघा. ठीक आहे. आता लिव्हरमध्ये काय होतं त्याच्यातलं काही जे पर्सेंट आहे ते इंटरहिपॅटिक सर्क्युलेशनमध्ये यूज होतं म्हणजे लिव्हरमध्ये यूज होणार आणि जे रिमेनिंग जे आहे ते जातं बाय ब्लड किडनीकडे. कुठे जातं किडनीकडे जातं आणि किडनीमध्ये गेल्यावर ते त्याचं कन्व्हर्शन युरोबिलिनोजेनचं कन्व्हर्शन होतं युरोबिलिनमध्ये. कशामध्ये होतं युरोबिलिनमध्ये आणि आपल्या युरिनमध्ये युरोबिलिन सिक्रेट होतं आणि या युरोबिलिनमुळं आपल्या युरिनला पेल येलो कलर येतो. ठीक आहे. कळालं तुम्हाला. युरोबिलिनमुळं आपले जे युरिन आहे त्याला पेल येलो कलर येतो. याच्यावर एक क्वेश्चन येतो युरिनचा पेल येलो कलर कशामुळे असतो युरोबिलिनमुळं युरोबिलिनोजेनमुळं नाही युरोबिलिनमुळं.
युरोबिलिनोजेनचं कन्व्हर्शन युरोबिलिनमध्ये होतं. कळालं दोन गोष्टी. तर आपण काय बघित होतो, बिलिरुबिन मेटाबॉलिझम. तर बिलिरुबिनचं मेटाबॉलिझमचे एंड प्रॉडक्ट कुठले आहेत? एक आहे स्टर्कोबिलिन विच गिव्स ब्राउनिश कलर टू अवर फिसेस, आणि एक आहे युरोबिलिन विच गिव्स पेल येलो कलर टू अवर युरिन. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावरही क्वेश्चन येतो आणि स्टर्कोबिलिन याच्यावरही क्वेश्चन येतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं का की बिलिरुबिनचं मेटाबॉलिझम कसं होतं. एंड प्रॉडक्ट आहे युरोबिलिन आणि स्टर्कोबिलिन. कळालं याच्यामध्ये. एकदा पुन्हा रिपीट करतो, तुम्हाला शॉर्टमध्ये रिपीट करतो. ठीक आहे, मग पुन्हा प्रॉपरली काढून जाणार. आपण काय बघत होतो, बिलिरुबिन और हेमोग्लोबिनचं मेटाबॉलिझम कसं होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, सपोज एक बोन आहे. बोनच्या आतमध्ये काय असतं, बोन मॅरो. ठीक आहे, बोन मॅरोमध्ये कुठल्या सेल्स असतात, स्टेम सेल्स असतात. या स्टेम सेल्सचं काय काम आहे, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स. ब्लड सेल्स किती प्रकारचे असतात, 3 प्रकारच्या, RBC, WBC आणि प्लेटलेट. ठीक आहे, तर आपल्याला सध्या काय बघायचं आहे, RBC. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स इज कॉल्ड ॲज हिमोपोएसिस. मग त्या 3 ब्लड सेल्स झाल्या. आणि फॉर्मेशन ऑफ RBC इज कॉल्ड ॲज इरिथ्रोपोएसिस. ठीक आहे, त्याला इरिथ्रोसाइट्स का म्हणतात, कारण त्याचं म्हणजे जसं की प्लेटलेटचं नाव आहे थ्रम्बोसाइट्स, WBCचं नाव आहे ल्युकोसाइट, तसंच RBCचं नाव काय, इरिथ्रोसाइट्स. ठीक आहे, तर RBCचं ब्लड व्हेसल्समध्ये आल्यावर किती दिवस राहतात RBC, 120 दिवस. किती दिवस राहतात, 120 दिवस. म्हणजे त्यांचा लाईफ स्पॅन किती, 120 दिवस. तर 120 दिवसांनंतर त्यांचं काय होणार, त्यांची डेथ होणार. ठीक आहे, डेथ झाल्यावर आपण या RBCला कुठे घेऊन जाणार, स्मशानभूमीमध्ये. तर इथे RBCची स्मशानभूमी कुठली आहे, स्प्लीन. तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रेवयार्ड ऑफ RBC. स्प्लीनला काय म्हणतो आपण, ग्रेवयार्ड ऑफ RBC. ठीक आहे, आता स्प्लीनमध्ये आल्यावर इथे काय होणार, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लागतो पंडित. इथे पंडित कोण आहे, मायक्रोफेजेस. कोण आहे, मायक्रोफेजेस. ठीक आहे, आता ह्या मायक्रोफेजेस RBCवर अंत्यसंस्कार करणार, आणि अंत्यसंस्कार झाल्यावर RBC मधून त्याचा आत्मा रिलीज होणार. तो आत्मा म्हणजे काय, हेमोग्लोबिन. ठीक आहे, आता हे हेमोग्लोबिन बाहेर पडल्यावर हेमोग्लोबिनचं फर्दर डिस्ट्रक्शन आणि ब्रेकडाऊन कसं होणार, तुम्हाला 2 नाव त्याच्यामध्ये, हेम आणि ग्लोबिन. ग्लोबिन आणि हेममध्ये कन्व्हर्शन होणार. ठीक आहे, ग्लोबिन जे आहे ते जनरली पुन्हा रियूज होणार इरिथ्रोपोएसिससाठी. आता राहिलं हेमचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं मी, आतमध्ये असतं आयरन फॉर्म, पण कुठला, फेरस फॉर्म असतो, किती, Fe2+, आणि त्याला असतात 4 पायरोल रिंग. ठीक आहे, तर मग हेमचं कन्व्हर्शन आयरनमध्ये होणार, Fe2+, आणि पॉरफायरिन किंवा पायरोल रिंग्समध्ये होणार. ठीक आहे, पायरोल रिंग्सचं कन्व्हर्शन होणार बिलिवर्डिनमध्ये. बिलिवर्डिन इज द ग्रीन पिगमेंट, लक्षात ठेवा. आणि बिलिवर्डिनचं कन्व्हर्शन होणार बिलिरुबिनमध्ये. बिलिरुबिन इज अ येलो कलर पिगमेंट. ठीक आहे, याच बिलिरुबिनला आपण काय म्हणतो, अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिन. म्हणजे त्याचं कॉन्जुगेशन झालेलं नाही, म्हणजेच तो फॅट सोल्युबल आहे, वॉटर सोल्युबल नाही आहे. आपण या अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिनलाच काय म्हणतो, इनडायरेक्ट बिलिरुबिन. ठीक आहे, आता हे जे बिलिरुबिन हे आहे फॅट सोल्युबल, म्हणजे याला लिव्हरकडे जाण्यासाठी अल्ब्युमिन लागणार. तो अल्ब्युमिन सोबत अटॅच होतो आणि नंतर जातो लिव्हरकडे. लिव्हरकडे गेल्यावर काय होतं, तिथे त्याचं कॉन्जुगेशन होतं. कॉन्जुगेशन म्हणजे काय, कन्व्हर्शन ऑफ फॅट सोल्युबल बिलिरुबिन टू वॉटर सोल्युबल बिलिरुबिन. यालाच काय म्हणतो आपण, कॉन्जुगेशन. इथे तुम्हाला मी सांगितलं होतं की बिलिरुबिनचं कॉन्जुगेशन कुठे होतं, याच्यावर क्वेश्चन येतो. तर बिलिरुबिनचं कॉन्जुगेशन कुठे होणार, लिव्हरमध्ये. ठीक आहे, आता याच्या कॉन्जुगेशनसाठी एक एन्झाईम इम्पॉर्टंट असतो. तर एन्झाईमवर पण क्वेश्चन होतो. तर कुठला एन्झाईम लागणार कॉन्जुगेशनसाठी, ग्लुकोरोनिक ऍसिड और UGT. ठीक आहे, तर कॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं कन्व्हर्शन झालं, अनकॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं कन्व्हर्शन झालं कॉन्जुगेटेड बिलिरुबिनमध्ये विथ द हेल्प ऑफ ग्लुकोरोनिक ऍसिड. नंतर हे कॉन्जुगेटेड बिलिरुबिन जाणार गॉल ब्लॅडरमध्ये. ठीक आहे, गॉल ब्लॅडरमध्ये आल्यावर ते जाणार सेकंड पार्ट ऑफ डिओडिनममध्ये. ठीक आहे, सेकंड पार्ट ऑफ डिओडिनममधून ते जाणार लार्ज इंटेस्टाईनमध्ये, आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये असतात इंटेस्टिनल बॅक्टेरिया. तर या कॉन्जुगेटेड बिलिरुबिनचं कन्व्हर्शन होतं युरोबिलिनोजेनमध्ये. युरोबिलिन आणि युरोबिलिनोजेन वेगळं आहे. युरोबिलिनोजेनमध्ये कन्व्हर्शन होतं विथ द हेल्प ऑफ इंटेस्टिनल बॅक्टेरिया. ठीक आहे, आता युरोबिलिनोजेनचं कन्व्हर्शन पुन्हा इंटेस्टिनल बॅक्टेरियानं कशामध्ये होतं, स्टर्कोबिलिनमध्ये. कशामध्ये होतं, स्टर्कोबिलिन. आणि हे जे स्टर्कोबिलिन आहे इट गिव्स ब्राउनिश कलर टू अवर फिसेस, म्हणजे आपल्या फिसेसला ब्राउनिश कलर देतो. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता याच्यामधलं 10% युरोबिलिनोजेन काय होतं, ॲब्सॉर्ब होतं बॉडीमध्ये. ठीक आहे, आणि ते कोण घेऊन जातं लिव्हरकडे, पोर्टल वेन. ठीक, कोण घेऊन जातं, पोर्टल वेन घेऊन जातं. तर मग पोर्टल वेन घेऊन जाणार
लिव्हरकडे. तर याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये इंटरहिपॅटिक सर्क्युलेशनमध्ये ते युरोबिलिनोजेन यूज होतं आणि जे रिमेनिंग आहे ते बाय ब्लड जातं किडनीकडे. ठीक आहे. तर किडनीमध्ये युरोबिलिनोजेनचं कन्व्हर्शन होतं युरोबिलिनमध्ये आणि हे युरोबिलिन युरिनमधून एक्सक्रीट होतं आणि या युरोबिलिनमुळेच जो आपल्या युरिनला पेल येलो कलर असतो तो याच्यामुळे असतो. ठीक आहे. कळल्या दोन गोष्टी. तर एंड प्रोडक्ट कुठले कुठले आहेत? युरोबिलिन आणि स्टर्कोबिलिन. ठीक आहे. कळलं तुम्हाला? तर बघा, या व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल चांगल्या प्रकारे तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सपोज जर तुम्हाला एखादी गोष्ट कळली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये, व्हिडिओच्या कमेंटमध्ये खाली लिहू शकता की ही गोष्ट नाही कळली. आणि सपोज जर तुम्हाला एखादा नवीन टॉपिक जर घ्यायचा असेल तुम्ही कमेंट करून सांगा, आपण त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. चला तर मग.